पालकमंत्री काल म्हणल्या की आमदार खासदार सातत्यानं असे आरोप करतात, त्यांच्या पायाखालची हवा वाळू घसरलेली आहे. आता कोण कोणावर आरोप करत होता आम्ही बघितलंय. उगाच आम्ही इकडून उडून तिकडून फक्त तुम्हाला जे बी आता जागा आल्यात ना त्या फक्त चिल्लरीवर आल्यात. तुम्ही काही गप्पा आणू नका. जे दिले ते आता घ्या. शेवटी पैशाचा किती महापूर आणणार आहेत. महाराष्ट्रातले निकाल काय एवढे काय भाजप सगळीकडेच कशावर आली तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही स्वतःच्या हातावर हात ठेवून सांगा म्हणा की आम्ही नेमकं या निवडणुकीत केलंय काय, काय विकासाचं कामं केलेत म्हणून तुम्हाला निवडून दिले, असं काय आहे का? काहीच नाही. फक्त चिल्लर पाहिजे तशी. मग आता लोकांनी सुद्धा ठरवलं पाहिजे की बा पैशानंच मतं द्यायची असतील तर आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते एखादा कार्यकर्ता निवडणूक लढवणारच नाही उद्या. त्याचा लढून फायदा होत नसेल तर निवडणूक लढवायची कशाला? परंतु ह्या ठिकाणी विचाराचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं, पैशाचं झालं. कारण भाजपनं माणसंच 35 उभे केलते आणि ते महापौर करायला निघाले होते. म्हणजे हे चंद्राला काहीतरी ते दाखवल्यासारखं त्यांच्या गप्पा चालू होत्या. ते आम्हाला माहित होतं, सगळं तुम्हालाही माहित होतं. परभणीत भाजपचा महापौर होणं हा शक्य नाही आणि ते होणारही नाही.